सैतान आफताब श्रद्धाचा अतोनात छळ करत होता। 2 वर्षांपूर्वी त्याने तिला बेदम मारहाणही केली होती। आफताबच्या त्या टॉर्चरचे पुरावे श्रद्धाच्या व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलेत। तिच्या खुनामुळे आता ते सत्यही जगासमोर आलंय। श्रद्धाच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आफताबच्या टॉर्चरची कहाणी दडली आहे। हे व्हॉट्सअप चॅट श्रद्धा आणि तिच्या ऑफिस मॅनेजर दरम्यानचे 24 नोव्हेंबर 2020 ला श्रद्धाने आपल्या मॅनेजरशी हे चॅट केलं होतं। काल त्याचे आई वडील घरातून गेल्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं होतं। तो आज जाणार आहे, पण मी आज जाणार नाही कारण काल त्याने मला बेदम मारहाण केली आहे। माझा ब्लड प्रेशर लो झालाय, मला शारीरिक वेदना होत आहेत, बेडवरून उठण्याची माझ्या शरीरात शक्ती उरली नाही। तो माझ्या घरातून निघून गेल्याची मला खात्री करायची आहे। माझ्यामुळे कामात अडथळा आल्याबद्दल मी माफी मागते। वो दिन उनके साथ मारपीट हुई थी और उनको चोक किया गया था, मतलब गला दबाया गया था, जिसकी वजह से वो अपने आप को वो घर से बचा के भाग के आई थी। तो उनको इमीडिएट हेल्प चाहिए थी, जिसकी वजह से मैं उनको पुलिस स्टेशन लेके गया। इथे तो याचा अर्थ आफताब असा आहे। आफताब श्रद्धाला किती निर्दयीपणे मारहाण करत होता हे या चॅटमधून उघड झालंय। बेशुद्ध होईपर्यंत आफताब श्रद्धाला मारहाण करत होता। त्याच्या अत्याचाराच्या एक एक घटना आता उघड होऊ लागल्यात। श्रद्धावरील अत्याचाराची कहाणी या फोटोतून उघड झाली आहे। तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसतायत। 2 वर्षापूर्वीची ही घटना आहे। सैतान आफताबनं श्रद्धाला बेदम मारहाण केली होती आणि त्यावेळी श्रद्धाला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं। पीठ का दर्द लेके आई थी, जिसकी वजह से उसको उसके मूवमेंट्स करने में, चलने में, उठने बैठने में और गर्दन का मूवमेंट करने में मुश्किल हो रही थी। वो सीवियर पेन था, इसलिए वो एडमिशन के लिए आई थी। श्रद्धाच्या फोटोत तिच्या चेहऱ्यावरील मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसतात। या फोटोत श्रद्धाचं नाक, गाल आणि मानेवर मारहाणीच्या खुणा दिसतात। श्रद्धाच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याची माहिती होती। एक बार ऐसा भी झगड़ा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा। ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था और आफताब को वार्निंग भी दी थी कि हम पुलिस के पास जाने वाले हैं। बट उस टाइम पे श्रद्धा के कमिटमेंट्स को या फिर उसके जो बातें थी उसको रिस्पेक्ट करते हुए हमने बोल दिया कि इसको हम पुलिस में नहीं कर रहे, बिकॉज उसने मना किया। श्रद्धानं आफताबपासून फारकत घ्यावी असा तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला सल्ला दिला होता, पण आफताबची मारहाण सहन करूनही श्रद्धा त्याच्यासोबत राहत होती। ये वाकया जो किया उसने बहुत बुरा किया है, उसकी सजा तो उसको ऐसे ही होनी चाहिए, कम से कम फांसी दिलाए। हायपरटेन्शनमुळे आफताब आपल्याला मारहाण करत असावा असा श्रद्धाचा समज होता। आफताबच्या हायपरटेन्शनवर उपचार करण्यासाठी श्रद्धानं डॉक्टरांशी संपर्क केला होता। उनको कुछ सेडेटिव पिल्स की जरूरत हो रही है, थोड़ा सा साइकोलॉजिकल डिस्टर्बेंस चल रहा है फैमिली के अंदर, थोड़ा सा फाइनेंशियल क्रंच चल रहा है फैमिली के अंदर। तो आई थॉट दैट्स वेरी कॉमन बिकॉज कोविड था और लॉकडाउन हो रखा था, तो आई थिंक फाइनेंशियल क्रंच वाज वेरी कॉमन दैट टाइम। एंड साइमल्टेनियसली बता रहे थे कि उनके जो पार्टनर है वो थोड़े एग्रेसिव है, थोड़ा से गुस्सैल है, उनके नेचर पे थोड़ा सा बदलाव आया है। तो आई थॉट कि यस कि कोविड का टाइम है, कामकाज नहीं है घर पे, तो आदमी घर बैठे बैठे गुस्सा हो ही जाता है और थोड़ा नेचर में बदलाव आ ही जाता है। तो दैट्स वेरी कॉमन डेट दोज डेज। बट अभी समझ में आ रहा है कि उनका नेचर ही आई थिंक कुछ अलग था। श्रद्धाने आफताब वसईत ज्या ठिकाणी लिव्ह इन मध्ये राहत होते तिथे त्यांनी आपण पती पत्नी असल्याचं सांगितलं होतं। त्या दोघांमध्ये अनेक वेळा भांडणं होत असत, पण पती पत्नीचा वाद म्हणून शेजारी त्याकडे दुर्लक्ष करीत असत। पण अलीकडच्या काळात त्यांच्यातील भांडणं वाढत गेली, त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली होती। पण दिल्लीतही त्यांच्यात वाद झाला आणि सैतान आफताबनं श्रद्धाचा घात केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक घेऊया।